दिनांक 12 ऑगस्ट 2026 नवीन पुसद ज्या हत्तीपूल आहे त्यावरून 30 वर्षीय प्रदीप पांढरे या तरुणाने उडी मारली असल्याची घटना उघडकीस आली होती। आज दिनांक 16 ऑगस्ट 2026 परंतु अद्यापर्यंत मृतदेह सापडलेला नाही आहे। महत्त्वाची बाब म्हणजे या विषयाच्या अनुषंगाने वसमत तालुक्यातील जे आमदार साहेब आहे त्यांचे पीए हे पुसदमध्ये आलेले आहे। आता यांचे रिलेशन जे उडी मारलेली व्यक्ती आहे यांच्यासोबत असल्याची प्राथमिक स्वरूपाची आपल्याला माहिती मिळाली आहे। आता ते या ठिकाणी कशा प्रकारे आले, शासनामार्फत कशा प्रकारे त्यांना सहकार्य मिळालं, कोणत्या अडचणी आल्या, हे आपण संपूर्ण बाब त्यांच्याच मार्फत जाणून घेऊ। चला तर मग दादा तुमचं नाव सांगा आणि तुम्ही पुसदमध्ये कशा प्रकारे आले, तुम्हाला कोणकोणती घटना या ठिकाणी कळलेली आहे संपूर्ण माहिती द्या। माझं नाव भारत साहेबराव मिरटकर आहे। माझं गाव मोरसोळ आहे, तालुका वसमत आहे, जिल्हा हिंगोली आहे। मी इथं आल्याच्या नंतर मला 2 दिवसानंतर कळालं, तुमचा जे व्हिडिओ बघितला त्याच्यानंतर मला समजलं। ज्यावेळेस मी इथं आलो त्यावेळेस मी फर्स्ट टाईम तहसीलदार मॅडमसोबत बोलणं झालं। तहसीलदार मॅडमसोबत बोलणं झाल्याच्या नंतर मॅडमला काही रिस्पॉन्स दिला। नंतर मी आमच्या आमदार साहेबांना पाठवलं, जेणेकरून आमचे वसमतचे तालुक्याचे आमदार लोकप्रिय आमदार राजूभाई नवगरे साहेब यांना फोन केला। अशी घटना घडली की बाबा जो मयत व्यक्ती आहे तो माझा मावस भाऊ आहे, अशी घटना घडली। भयाने लगेच तत्काळ मला नंबर मागितला, मी तो नंबर भयांना सेंड केला। सेंड केल्याच्या नंतर भयाने मॅडमसोबत बोलणं केलं। भयाने परत रिपीट मला कॉल केला, भारत मी मॅडमला बोललो, माझं सहकार्य थोडंफार झाल्यानंतर मी परत भयाला बोललो की बुवा जे आपले इथले जे आमदार आहेत इंद्रजील नाईक साहेब त्यांना बोलून घ्या। भयाने त्यांच्यासोबत बोलणं केलं। आज मी त्यांच्या बंगल्यावर गेलो होतो, बंगल्यावर पण बोलणं झालं। भयाने त्यांना सांगितलं, मग भयाने बोलल्याच्या नंतर जे इंद्रजील नाईक साहेब त्यांनी फोन केला आणि लगेच हे जे काही टीम वगैरे पाठवली, ह्या जे काही सहकार्य मिळालं आम्हाला ते सर्व मिळालेलं आहे। आतापर्यंत तुम्हाला कोणकोणत्या अडचणी या विषयासंदर्भात जाणवलेल्या आहेत ते सांगा आम्हाला। माझी अडचण म्हणजे फक्त एवढंच होती की इथं आल्याच्या नंतर माझे जे मावसभाऊ होते त्यांनी सगळीकडे काही चौकशी केली, कुठं काय त्यांना मदत वगैरे काही मिळालेली नव्हती। जेणेकरून मी ज्यावेळेस आलो त्यावेळेस इथं नगरपालिकेमध्ये गेलो। नगरपालिकेमध्ये गेल्यानंतर CO साहेबांना फोन केला। CO साहेबांनी फर्स्ट टाईम उचलला नव्हता, नेक्स्ट टाईम फोन उचलला आणि कॉल केला। नंतर मी त्यांना बोलणं झाल्याच्यानंतर त्यांनी थोडीफार मदत केली। इथं जे JCB वगैरे पाठवली काल पाठवल्यानंतर आज पण ते काही सापडलं नाही। काल थोडंफार त्यांनी प्रयत्न केला, म्हणजे JCB वगैरे लावून ते काही तेवढं काही गोष्टी मिळाल्या नव्हत्या। जेणेकरून मग परत मी आमदार साहेबांना बोलल्याच्या नंतर आज सर्व काही गोष्टी मिळालेल्या आहेत। आता सदर विषयाच्या अनुषंगाने सदर घटनास्थळी NDRFची टीम, आपत्ती व्यवस्थापनाची टीम आणि अग्निशमन दल पुसद या ठिकाणचे अधिकारी कर्मचारी या ठिकाणी आलेले आहे आणि शोध मोहीम ही राबवण्यात येत आहे। सर्वांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे की मृतदेह हा मिळालाच पाहिजे। बघू आणखी कोणकोणते अपडेट या विषयाच्या अनुषंगाने आपणास मिळते आणि एक प्रार्थना करू की लवकरात लवकर जो मृतदेह आहे तो मिळाला पाहिजे। बघत राहा द टाइम्स ऑफ पुसद। धन्यवाद।